श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की येत्या 10 एप्रिल 2024 रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन येत आहे. तर त्यावेळेस आपल्याला कोणती महाराजांची अशी प्रभावी सेवा करायची आहे, तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत. जीवन जगताना अनेक प्रकारचे दुःख, संकट, त्रास, कटकटी, नैराश्य अशा नाना प्रकारच्या आपल्याला समस्या असतात. अशा वेळेस मन विचलित आणि बुद्धिशून्य होते आणि मग सुरू होतो शोध या सर्व गोष्टीतून सुटण्याचा. पण मी मनापासून सांगू इच्छिते की या सर्व दुःखातून, वेदनेतून, नैराश्यातून, संकटातून सहज बाहेर यायचं आहे आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवायचे आहे आणि मनाला प्रसन्नता, शांती आणि समाधान प्रदान करायची असेल, असा एकच मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. तारक मंत्राच्या नियमित जपाने जीवनात आमूलाग्र बदल घडवता येतात. याचा अनुभव लाखो सेवकऱ्यांना आलेला आहे. तारक मंत्र ही स्वामींनी आपल्याला दिलेली एक अनमोल भेटच म्हणावी. कारण या तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की आपल्या जीवनातील दुःख, येणारी संकटे, मनात निर्माण झालेले नैराश्य एका क्षणात दूर करायचे सामर्थ्य या तारक मंत्रात आहे. ही ती स्वामींचीच अगम्य शक्ती आहे जी आपल्याला बळ देते आणि आपल्यावर आलेल्या संकटांचे, दुःखांचे निवारण करत असते. जेव्हा आपण हा मंत्र म्हणायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक बळ मिळत असते. आणि जेव्हा आपण विशिष्ट कार्यासाठी या तारक मंत्राची साधना करतो, म्हणजे ज्या वेळेस आपण एका नियमात राहून एक संकल्पयुक्त सेवा करतो, तर अशा वेळी आपल्याला पाहिजे त्या गोष्टीमध्ये यश प्राप्त होते. कोणत्याही दुःखामध्ये, संकटामध्ये किंवा आपल्याला अडलेल्या कामांसाठी तारक मंत्राचा जप करणे हा खूप प्रभावी आहे. याचा जप करत असताना स्वामी समर्थांचा विशेष आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो. स्वामी समर्थ तारक मंत्र हा आजारी किंवा तणावग्रस्त व्यक्तींसाठी खूप प्रभावी आहे. हा एक शक्तिशाली मंत्र आहे आणि या मंत्राचा तुम्ही नियमित जप केल्याने मानसिक सुख आणि शांतीचा अनुभव येईल. जर तुम्हालाही वाटत असेल की आता सर्व काही संपले आहे, आशा नष्ट झाली आहे, तर हा मंत्र तुमच्यासाठी मार्गदर्शनाचे काम करतो. खूप प्रयत्न करूनही सतत अपयश मिळत असेल तर त्यासाठी तारक मंत्र हा रामबाण उपाय आहे. आणि तारक मंत्राचा जप केल्याने आपल्यामध्ये शक्ती संचारते आणि दुःखापासून मुक्ती मिळते आणि तुमचे मन हे नेहमी सकारात्मक राहते. असे हे तारक मंत्र अतिशय शक्तिशाली आणि दुःख दूर करणारे आहे. आणि स्वामी समर्थ हे आपले अत्यंत दयाळू असून भक्तांचे प्रश्न सोडवत असतात. तर त्यासाठी या मंत्राचा आपल्याला इच्छित फलप्राप्तीसाठी संकल्पयुक्त सेवा करू शकतो. तर ती कशा प्रकारे करायची आहे तेच आपण जाणून घेऊया. जीवनाला तारून नेण्याचे बळ या तारक मंत्रात आहे. तुम्हाला जर तारक मंत्रातील ताकद अनुभवायची असेल तर मनोभावे स्वामींवर श्रद्धा ठेवून तारक मंत्राचा जप करा आणि त्यातील चमत्कारिक शक्ती ओळखण्यास तुम्हाला वेळ लागणार नाही. या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे आणि मी स्वतः या गोष्टीचे अनुमोदन करण्यास तत्पर आहे. तर तारक मंत्राची इच्छित फलप्राप्तीसाठी संकल्पयुक्त साधना कशी करायची आहे तेच आपण जाणून घेऊया. तारक मंत्राचा जप असेही आपण केव्हाही करू शकतो. तरीही सकाळी शुचिर्भूत होऊन शुद्ध व पवित्र मनाने केलेली साधना ही नेहमी फलदायी असते. सर्वप्रथम आपल्याला शुद्ध अंतकरणाने स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून देवघरासमोर बसून आपल्याला आधी संकल्प घ्यायचा आहे की आपण हे तारक मंत्र किती वेळा, म्हणजे किती दिवस आणि किती वेळा बोलणार आहोत. 11 वेळा तुम्ही किंवा 21 वेळाही बोलू शकतात. 11 दिवस किंवा 21 दिवस, 108 दिवस, 51 दिवस असे तुम्ही ठरवून घ्यायचे आहे की तुम्ही हे कशा प्रकारे करणार आहोत. ज्यावेळेस आपण एका नियमामध्ये राहून संकल्प घेऊन ज्यावेळी सेवा करत असतो त्यावेळी अशी ही सेवा जास्त फलद्रूप होते. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व
मनात हे सगळं ठरवून मग आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आणि स्वामी समोर तसं बोलायचे आहे, आपली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर देवघरामध्ये स्वामींच्या फोटो समोर बसावे व 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तारक मंत्राचा जप करताना एका भांड्यामध्ये म्हणजे एखादा प्याला घ्यायचा आहे, तर त्यामध्ये पाणी घेऊन त्याजवळ अगरबत्तीची राख पाण्यात पडेल अशा प्रकारे अगरबत्ती ठेवायची आहे. पण ही अगरबत्ती नैसर्गिकरित्या बनवली असेल तरच अशा प्रकारे ठेवा आणि जर केमिकल युक्त असेल तर मग ती एका प्लेटमध्ये ती राख गोळा करा आणि रोज सकाळी ही राख घरातल्या सगळ्यांनी कपाळावर लावायची आहे. नाहीतर मग जो पाण्याने भरलेला पेला आहे तो आपल्याला त्यावर एक उजवा हात त्यावर ठेवायचा आहे आणि मग आपल्याला तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि नामजप पूर्ण झाल्यावर ते पाणी अभिमंत्रित तीर्थ बनते आणि तुम्ही ते घ्यायचे आहे आणि घरातील सर्व सदस्यांना देखील द्यायचे आहे. आणि हे तारक मंत्राचे तीर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करत करत संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे. फक्त लक्षात ठेवायचे आहे बाथरूम आणि टॉयलेट वगळता पूर्ण घरामध्ये शिंपडा. यामुळे तुमचे संपूर्ण घर पवित्र होईल आणि असे केल्याने घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहील, भांडणे होणार नाही आणि कोणतीही समस्या तुमच्यावर येणार नाही. तारक मंत्राचे पठण करत असताना पाणी का घ्यायचे आहे? तर पाणी हे सर्व प्रकारच्या लहरी आणि ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेत असते आणि तारक मंत्राचे पठण करत असताना त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि लहरी ज्या तयार होतात, या सर्व सकारात्मक ऊर्जा लहरी ज्या आहेत त्या पाण्यामध्ये शोषल्या जातात आणि हे अभिमंत्रित पाणी तयार होते आणि त्यासाठी आपण पाण्याचा उपयोग करत असतो आणि त्यासाठी आपण पाणी घेत असतो. आणि आणखी एक प्रकारे सुद्धा आपण तारक मंत्राची साधना करू शकतो, ती देखील अत्यंत फलदायी आहे. तर ते म्हणजे असे की आपल्याला सामुदायिकरित्या तारक मंत्राची साधना करायची आहे. तर ते आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे? तर ते असे की आपल्याला आपला एक ग्रुप तयार करायचा आहे आणि रोज तुम्ही ठरवून घ्या प्रकट दिनापर्यंत प्रत्येकाच्या घरी रोज जायचे आहे. एक निश्चित वेळ तुम्ही ठरवून घ्या आणि सगळ्यांनी मिळून तिथे तुम्ही तारक मंत्रांचे 11 वेळा किंवा 21 वेळा तिथे जप करायचा आहे आणि त्यासोबत स्वामी समर्थ महाराजांची आरती घ्यायची आहे. अतिशय अतिशय प्रभावी सेवा आहे आणि प्रकट दिनाच्या दिवशी ही सेवा आपल्याला महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे. आता रुजू करायची आहे म्हणजे काय करायचे आहे? तर त्या दिवशी आपल्याला केंद्रामध्ये हार, खडीसाखर, नारळ, फूल, अक्षर यथाशक्ती दक्षिणा घेऊन जायची आहे आणि ती महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे आणि महाराजांनी जी आपल्याकडून ही सेवा ज्या करून घेतली त्यासाठी त्यांचे आभार मानायचे आहे. आणि शक्य झाल्यात कोणत्याही गरजूला मदत करा आणि थोडेफार तुम्ही अन्नदान देखील करू शकतात. अशा प्रकारे आपल्याला हे तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे आणि सेवा महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे. अशा प्रकारे हे संकल्पयुक्त अनुष्ठान तुम्ही प्रकट दिनाशिवाय कधीही करू शकतात आणि स्वामी हे आपले गुरु आहे आणि त्यांनी आपल्याला खूप काही दिलेले असते, त्याची आपण परतफेड देखील करू शकत नाही. तर त्यासाठी फक्त आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये नियमितपणे आणि प्रामाणिकपणे राहायचे आहे आणि प्रत्येकाने अशा प्रकारचे हे तारक मंत्राचे अनुष्ठान नक्की करून बघू शकतात. खूप मोठी ताकद आहे यामध्ये. तारक मंत्राच्या नावातच आहे तारणारा आणि त्यामुळे तुमच्या सर्व समस्यातून आणि दुःखातून नक्की मार्ग दाखवणारा असा हा तारक मंत्र आहे. तर अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.